करावं लागणार आहे. म्हणजे दैसरमध्ये कोण ताकदवान आहे त्याच्यासाठी तुम्हाला ही मॅच जिंकावी लागणार आहे. जाव्या मॅचच्या दिशेने स्पर्धेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा महत्वाचा बॅटल आहे. वन ऑफ द बिगेस्ट बॅटल. चला सुरुवात करा प्लीज फिल्डिंग टीम. तुमच्यासाठी आता कॉल आहे. खूप जास्त वेळ दोन्ही टीम या मॅच मध्ये आपण कंझ्युम करताय. सुरुवात करायची आहे. कर्टनला प्रेक्षक राजा प्लीज जोर द्यायचा नाही. आपण पडदा सोडून थोडस लांब उभं राहा. महत्वाचा बॅटल आहे. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध. क्षितिज चषक पहिल्याच बॉल वरती. समोरचा संघ जरी बलाढ्य असला तरी माझ्याकडे मोठी क्षमता आहे गॅप शोधण्याची. चेंडूला केलाय फरार. धावा मिळतील क्षितिज चषकाच्या. 4 4 4 आणि 4. खूप जास्त रूम दिला गेला. थँक्यू डीजर, थँक्यू. श्रवण पहिल्याच बॉल वरती जो रूम मिळाला ना, आणि सर्कल फॉर्मॅट मध्ये रूम म्हणजे अर्थातच बोनस आहे. ब्रेक फेकी केली आहे. डायरेक्ट हिटचे प्रयत्न झाल्यात. लाऊड अपील होते. काय घडलंय काय बिघडलंय. पंच प्रेशर मध्ये आहेत. OUT थर्ड अंपायरला रेफर केलं गेलाय. चला OUT आउटचे संकेत येतात. बॅटर खूप जास्त लांब होता. ग्रामीण टेनिस क्रिकेट कौतुक करावं लागेल. OUT आउट. रिव्ह्यू सुद्धा लॉस्ट होतोय. बॉल हातावरती ब्रश झाला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट स्टम्प्सला आदळतोय. बॅटर खूप जास्त दूरवरती होते. सिंगल मिळेल आणि टोटल 5 धावा धाव फलकावरती आहेत. विकेट कीपर करतोय मंदार चुकी. वाईड +4 म्हणजे बाय 1 गेट 4 फ्री. यस डीजे होऊन जाऊ दे.
10 धावा धावफलकावरती आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या जोरावरती 11. बॅकफूट पंच, अजून एक सिंगल आणि धावफलक 12 वरती आहे. 12 रन्स ऑन द कार्ड. शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. बॉक्स आउटच्या रूपामध्ये पॅडा स्वीपच्या नादामध्ये बॅटर बाद. जावा मॅचच्या दिशेने. व्हाईट बॉल. टोटल 13. वन ऑफ द फायनेस्ट बॉलर आपण पाहतोय. ओमकार वरती आता जबाबदारी आहे. धावा सुद्धा रोखायच्या आहेत. एका दुसरा विकेट सुद्धा घ्यायचा. टीम साईनाथ ऑब्रेक. सॉफ्ट कट. सॉफ्ट कट. काय घडलंय काय बिघडलंय बघावं लागणार आहे. यावेळेस खरा बॉल आणि त्या बॉलवरती 22च्या रूपाने सुद्धा 4 धावा मिळत आहेत. 9+4 तब्बल 5 धावा. पूर्णपणे बोनस मिळालाय. टोटल 19.
मनगडाचा वापर फेकी होईपर्यंत एक धाव निश्चितच कंप्लीट होत्या. श्री चषक 2026 तुम्ही पाहतायत. सन्माननीय आदरणीय दमदार आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली एक भलं मोठं आयोजन नियोजन याच विभागातील युवा नेतृत्व नगरसेवक मंगेश भाऊ पांगारे सरांच्या सानिध्याखाली आपण ही भली मोठी स्पर्धा 5व्या पर्वामध्ये पाहतो. 20 धावा धावफलकावरती आहेत. समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला गेलाय. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती या षटकामध्ये ओमकारला तो विकेट आलाय. थँक्यू थँक्यू. धावांचा विचार केला 20 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद झालेत. 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. नेक्स्ट मॅच साईके दिवाने वर्सेस वसाडिया बॉईज. टॉस साठी रिपोर्ट करा. 20 लॉस ऑफ 3 विकेट. 1.3 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर ओमकारने केलंय कमबॅक. या षटकामध्ये आतापर्यंत आपण धावांचा विचार केला धावा जास्त खर्च झाल्यात. ओमकार विकेट जरी आला असला तरी धावफलक 20 वरती आहे. इल्लू आणि त्याच्या सोबतीने साईला आता चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. धावा कराव्या लागतील. फटका फसतोय. इल्लूला सुद्धा जावं लागणार आहे. गोल्डन डक गॉन. अजून एक नो बॉल. व्हाईट बॉल येतोय. टोटल 21-21. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. महागड षटक पाहायला मिळतं. व्हाईट बॉल. एक्स्ट्राज वरती कंट्रोल होत नाही. व्हेरिएशन करावे लागतील. ओमकारकडे अनुभव चांगला आहे परंतु आतापर्यंत या मॅच मध्ये तो थोडासा ऑफ कलर दिसला. याच्या शंका नाही आहे. 22 धावा धावफलकावरती आहे. धावफलकाचा आलेख तर चांगला परंतु 4 गडी जे बाद झाल्यात ना त्या अडचणीमध्ये वाढ करतात. चला 15 मिनिटच आपल्याकडे 4 षटकांसाठी. बॉलिंग टीम. (23 रन्स. शेवटचा अंतिम बॉल येणं अजूनही बाकी आहे.
स्वीप गॅप शोधला जाईल का? दोन षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 रन्स. टॅप केलं, सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टोटल 26 वरती आहे. 26 रन्स. व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्राज वरती कंट्रोल नाहीये. मॅच संपूर्ण मॅच मध्ये आपण पाहताय जे एक्स्ट्रा धावा येतात ना, टोटल 27 रन्स. क्षितिज चषक 2026 शेवटचा अंतिम दिवस तुम्ही पाहतायत. याच 28 करेक्शन आपण करतोय. 28 रन्स. धीम्या गतीचा बॉल. 29 या षटकामध्ये कुठेतरी धावांचा आलेख थांबताना दिसतोय, कारण फक्त आणि फक्त 4 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्यात. 4 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्यात. एकही विकेट जरी आला नसला ना तरी प्रेशर या षटकामध्ये क्रिएट झालाय. दुसऱ्या बाजूला साई 5 बॉल फेस केले, 4 बनवल्यात. कडू 3 बॉल 3. मागच्या 2 षटकांमध्ये विकेट तर आले होते परंतु धावांचा ग्राफ थांबत नव्हता. या षटकामध्ये थोडस तो ग्राफ थांबताना दिसतोय. स्टेप आउट. धीम्या गतीचा बॉल. त्याच्या मागचं कारण आहे फलंदाजाला मजबूर केलंय की तू मात्र तुझ्या बॉटम हँडचा चांगला वापर करून दाखव. 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक 30. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील बाकी आहे. 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च झाला. सर्कल बॉक्स मध्ये या धावा तितक्याशा नाही आहेत, कारण आधुनिक क्रिकेट धावांचा वर्षाव होताना आपण पहिल्या 2 ओव्हरमध्ये, परंतु या ओव्हरमध्ये शांतता पाहायला मिळाली. कडू मात्र आईस ब्रेक करेल का? प्रयत्न होत आहेत परंतु पुन्हा एकदा तेच धीम्या गतीचा बॉल खोदून काढलाय.
मिड विकेटला 1 धाव निश्चितच कंप्लीट होईल. फक्त आणि फक्त 6 बॉलमध्ये 7 धावा मोक्याच्या क्षणी खर्च केल्या गेल्यात. 31 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम षटक बाकी आहे. यस डीजे होऊन जाऊ दे. Finally hit furniture destroy. थँक यू टीचर, थँक यू. धावांचा पाठलाग इथून सुद्धा जर आपण पाहिलं 5 बॉलमध्ये कमीत कमी 10 धावा यायची गरज आहे. पॅडल स्वीप दोन्ही फिल्डर्सच्या मधून 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. गॅप शोधणारा चौकार आहे. गॅप शोधणारा चौकार पाहायला मिळतो. Osadia boys won the toss and they elected to bowl first. 35 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल महत्वाचे आहेत. विशाल स्ट्राइक एंड वरती समोर खेळलाय दोन्ही पायाच्या मधून. नो बॉल आणि त्या नो बॉल वरती सीधी बॅट. नो बकवास. 4. थँक्यू डीजर, थँक्यू. सरळ बाचीने केलेला स्ट्रोक. जिथे आधुनिक क्रिकेट क्रॉस बॅट्स आहे तिथे विशाल सांगतोय सरळ बॅटीने फटके मारणं सुद्धा तितकंच सुखदायक आहे. 40 4 बॉलचा खेळ बाकी आहे. दिनेश विरुद्ध हल्ला बॉल केला जातोय. स्टेप आउट बॉक्स आउटच्या रूपामध्ये लालच दिली होती आणि त्या ट्रॅप मध्ये फसवलं विशालला. ओमकार आणि साई जोडी पाहायला मिळते. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 40 धावा धावफलकावरती आहेत. 45 पर्यंत जर रोखता आलं तर त्या धावा चेस करण्याचं धाडस प्रयत्न संघर्ष तुम्ही करू शकता. परंतु एकदा जर टोटल 45च्या वर गेलं तर ते चेस करणं थोडंसं कठीण काम आहे. परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. व्हाईट बॉल जरी असला तरी इथे विकेट आली आहे म्हणजे बॉल काउंट होणार आहे. 41. चला काउंट नाही आहे.
चला करेक्शन आपण करतोय, बॉल काउंट नाहीये. .41. रनआउटची संधी फेक ही थोडीशी चुकते. .42. 2 to go. प्रयत्न चांगले राहिले, प्रयत्न चांगले राहिल्यात. स्ट्राइक एंड स्वतःकडे ठेवलंय साईने. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल. सिंगल कंप्लीट. .45 इज अ टार्गेट. जिथे मात्र धावांचा आपण विचार केला, एक्स्ट्राच्या रूपामध्ये ज्या धावा खर्च केल्या गेल्यात ना, त्या महागात पडल्यात. यस डीजे होऊन जाऊ दे, इनिंग ब्रेक झाली आहे. थँक्यू डीजा, थँक्यू. चला बॅटर पोहोचा लगेच प्लीज. क्षितिज चषक 2026 रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय.
आणि या रणसंग्रामामध्ये सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 5वं पर्व विराट 11 आणि क्षितिज ग्रुप आयोजित नियोजित भलं मोठं आयोजन नियोजन दहिसरचा बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप आणि त्या वर्ल्ड कपचा शेवटचा अंतिम दिवस. हळूहळू मोठ्या संख्येने आता प्रेक्षक राजा मैदानाच्या दिशेने आगेकूच करताना दिसतोय. दहिसरचं अलकनंदा मैदान सातत्याने 5व्या पर्वामध्ये तुम्हाला एक क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. 2 प्रारंभिक बॅटर्स बॉलर्स नेम प्लीज. बॉलिंग ट्रॅक वरती यशला इंट्रोड्यूस केलं गेला. सेहेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. जीतू आणि चांद ही प्रारंभिक जोडी पाहायला मिळते. फोर्टी फायचं टार्गेट करेक्शन आपण करतो. व्हाईट बॉलने सुरुवात झाली. टीम साईना सुद्धा सहशी मास सोडणार नाही. त्यांना माहिती आहे या क्रीडांगणावरती या धावा करणं शक्य आहे. आणि साईना टीम चांगल्या लयमध्ये सुद्धा ते एक चांगलं बॅटल पाहायला मिळतं. एक्सलेंट कट. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. दोन्ही फिल्डर फक्त आणि फक्त दर्शक बनून राहिल्यात. जीतू व्हेरी फर्स्ट बॉल फेस करताना ऑफस्टिकच्या बाहेर एवढा सुद्धा बाहेर नव्हता, परंतु जीतूने स्वतःच्या स्किल सेटचा वापर केला. व्हाईट बॉल. एक बॉल मध्ये 6 धावा खर्च झाल्यात. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा प्रेशर आणि त्याच्यानंतर लगेचच टीम हडल पाहायला मिळतं. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा आपण या गोष्टीची चर्चा केली की दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. 45 पेक्षा जर कमी धावा असल्या किंवा 45 धावा चेस होऊ शकतात आणि एक बॉल मध्ये 7 धावा धावफलकावरती आहे. टीम सायना सध्याच्या घडीला या मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन वरती कमबॅक करताना दिसते. परंतु इथून एका दुसरा विकेट आणि पूर्णपणे आस्किंग रन रेट पुन्हा एकदा वरती जाऊन पोहोचेल. सध्याच्या घडीला 10चा आस्किंग रन रेट आहे. करंट रन रेट 40चा आहे, कारण एक बॉल मध्ये 7 धावा आल्यात. पॅडल स्वीप, क्षेत्ररक्षक फेकी
डायरेक्ट हिट असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये जर तरला महत्व नाहीये, इफ एल्स बटला कोणतीही जागा नाहीये. धावफलक या सिंगलने 8 ओव्हर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहताय क्षितिज चषक 2026 ग्रँड फिनाले डे संडे फंडे मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. 45चा करायचा आहे पाठलाग. वन ऑफ द बेस्ट टू टीम्स एकमेकांच्या विरुद्ध आहेत. दहीसरचा इंटर हाफ, दहीसरचा वर्ल्ड कप तुम्ही पाहताय. लखपती बनण्याची संधी आहे. ब्रेक बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे. पुश करो खुश रहो. सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 9 धावफलकावरती आहे. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. कमबॅक केलंय बॉलरने. पहिले काही चेंडू हव्या तशा स्पॉट वरती पडले नाही, परंतु त्याच्यानंतर कमबॅक महत्वाचा. 3 बॉल महत्वाचे बाकी आहेत. मेगा स्क्रीन वरती सुद्धा तुम्ही पाहतायत ग्रामीण टेनिस क्रिकेट. 1,20,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. रनआउटची संधी आणि यावेळेस रनआउट आहे. मिस कम्युनिकेशन, मिस कॉल आणि गॉन. ज्या विकेटची गरज होती रन आउटच्या रूपामध्ये का होईना तो विकेट आला आणि इथून मात्र 9 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. निलेशला इंट्रोड्यूस केलं गेलं. नरेशला इंट्रोड्यूस केलं गेलं. तू चल मैं आया. जीतू महत्वाचा धक्का लागतोय का? थँक यू डीजे. खोलव्या टापाचा बॉल आणि त्याच्यानंतर चेंडू अजून बाहेरच्या दिशेने वळाला. फुलर लेनच्या बॉल साठी बॅटर रेडीच नव्हता. एक चिमुकला आपण पाहतो, एक मोठा फॅन बेस. एकदा चिमुकल्या फॅन साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्षितिज चषक 2026 मध्ये आपण पाहतोय फॅन मुवमेंट यस साठी. चला सुरुवात करा प्लीज बॉलिंग टीम. शेवटचा अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. दन 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 करत चेंडू जातोय सीमारेषा पार. क्षितिज चषकाचा चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 18 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. 18 बॉल 32. 18-32 चं इक्वेशन आहे.
ही मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे, कारण साईनाथ कडे सुद्धा तितकाच मोठा बॅटिंग लाईनअप आहे. चला बॅटर प्लीज, पंच आपण ताकीद द्यायची, ते वारंवार पवेलियन एंड वरती जात आहेत. बॅटर्स प्लीज आपण त्यांना ताकीद द्या. बॅटिंग टीम तेरा धावा धावफलकावरती आहेत. मेगा स्क्रीनवरती तुम्ही पाहतात प्रेक्षक राजा या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा क्षितिज चषक भल्या मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा मेगा स्क्रीनवरती तुम्ही स्वतःला पाहू शकतात. मॅचचा आस्वाद घेतायत. कुठेही पाय ठेवायला अलकनंदा मैदानावरती अर्थातच जागा नाहीये. सुज्ञ प्रेक्षक राजा ज्यांनी पहिलीच येऊन सीट पकडली आहे त्यांना माहिती आहे शेवटचा दिवस आहे. जर आपण उशिरा गेले तर अलकनंदा ग्राउंड वरती जागा भेटणं अशक्य आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा आपण पाहतोय, त्या सर्वांचं आपण क्षितिज चषकामध्ये 5व्या पर्वामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करूया. 18-32चं समीकरण आहे. अक्षयला इंट्रोड्यूस केलं गेला. हॅरी नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला मिळाली आहे. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अक्षय, हॅरी, पहिला बॉल ॲक्युरेट पिचिंग, तिथून टप्पापर्यंत चेंडू गरकण आतमध्ये आला. अजून एक चांगला बॉल प्लेड, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल येतोय. जितका वेग आहे त्यासोबत बॉल टर्न सुद्धा होताना आपण पाहतोय, त्याच्यामुळे अडचणी वाढताना दिसल्यात बॅटर्स या. टप्पा पाहिल्यानंतर चेंडू कधी आतमध्ये तर कधी बाहेर, कधी आतमध्ये तर कधी बाहेर. सध्या बॅटर नरेशला सूर गवसत नाही. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरती या. चला स्पीडअप करा. अल्टीपल्टी स्ट्रोक सिलेक्शन फिरवलाय बॅट सोबत बॉलला सुद्धा सीमारेषा पार. क्षितिज चषकाचा अठरा धावा धावफलकावरती आहे. समीकरणाचा जर आढावा घेतला 14-27 ची गरज. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळेल. सिंगल कंप्लीट. 13-26 समीकरण. हा बॉल या मॅचचा मॅच बॉल ठरू शकतो. 13-26 ची गरज. स्विच डायरेक्ट हिटचे प्रयत्न, बॅकअप आलाय. जर डायरेक्ट थ्रो जरी केला असता तरी सुद्धा कदाचित बॅटर आउट झाला असता, परंतु इल्लूला वाटलं की डायरेक्ट हिटने बॅटर आउट होऊ शकतो. 12 बॉल मध्ये 25 धाव्यांची गरज आहे. घेऊया शॉर्ट ब्रेक, होऊन जाऊ दे डीजे मास्टर.
त्या कर्टन वरती हात देऊन उभा आहे. मित्रांनो तुम्हाला विनंती आहे सहकार्य करा, तो पडदा आपण सोडायचा आहे. प्लीज मित्रांनो सहकार्य करा. शुभमला इंट्रोड्यूस केलंय. 12-25 साई टप्पा पाल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. अजून एक जलद गतीचा अंबरनाथ ऍक्शन वाला बॉलर पाहायला मिळतोय. बॉल खालीच राहिला. बॅटर एवढ्या जलद गतीसाठी रेडीच नव्हता. साईचं सुद्धा कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने बॉलला कलेक्ट केला. 2 कॅमेरानिशी या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आणि दोन्ही कॅमेरामॅन अजून अर्थातच विचार केला 18+ सुद्धा नाही आहेत. त्यांच्याकडे ड्रायव्हिंगचं लायसन्स जरी नसलं तरी कॅमेरा फिरवायचं लायसन्स ग्रामीण टेनिस क्रिकेटने त्यांना दिला. आणि काय सुंदर कॅमेरा वर्क दोन्ही कॅमेरामॅनच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अप्रतिम. एवढ्या कमी वयामध्ये आपण पाहिलं अप्रतिम स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप झाली. 21 रन्स 2.2. 10 बॉलमध्ये 24 धाव्यांची गरज आहे. प्लीज स्पीडअप करा, खूप जास्त वेळ घेतला जातो फिल्डिंग साईड. मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा आपण पाहतोय. महिला बंधू भगिनींचं सुद्धा आगमन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. यंगस्टर्स उद्याची भावी पिढी यंग जनरेशन सुद्धा स्पर्धेचा आस्वाद घेत या. पॅडा स्वीप करण्याचा प्रयत्न गतीने थोडंसं सरप्राईज झालाय. लेग 2200 रुपयामध्ये धाव नक्कीच कंप्लीट होणाऱ्या. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. प्रेशराइज मुवमेंट वरती आपण पाहिलं गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. शुभम पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर 2 बॉल सिंगल. 10 बॉलमध्ये 24 धावे. 9-23 ची गरज आहे. हे 3 बॉल क्रुशियल आहेत, महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. यॉर्करचा वापर केला गेलाय. ज्याला आपण क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणतो त्या यॉर्करचा वापर. टोटलचा विचार केला धावफलक 8-22 समीकरण आहे. या 2 बॉलवरती तुम्हाला 2 मोठे फटके खेळावे लागणार आहेत. शेवटच्या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा म्हणजे समीकरण कठीण होणार आहे. सध्याच्या घडीला 22. शुभमने आतापर्यंत कौतुकास्पद गोलंदाजी केली आहे. इम्प्रेसिव्ह. स्विच हिटचा प्रयत्न स्वतःला झोकून दिलाय. विशालची फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्वतःला झोकून दिला. महत्वाच्या 3 धावा वाचवल्यात. थँक्यू डीजे. कारण इथून जर आणि छोटासा चिमुकला आपण पाहतोय, काय सेलिब्रेशन पाहायला मिळालाय. मेगा स्क्रीन वरती तुम्ही त्याला पाहता. उद्याची भावी पिढी, दैसरचं उद्याचं भविष्य. 8 बॉलमध्ये 22 धाव्यांची गरज आहे. मुंबईमध्ये 24/7-21 ची गरज आहे. मुंबईची लोकल आणि मुंबईचं क्रिकेट कधीच थांबत नाही आणि तेच तुम्हाला पाहायला मिळतं. दिवस कोणताही असेल, आउटसाइड एज आणि त्या एज वरती हा चौकार आला. लक फॅक्टर. समीकरण 17 ची गरज आहे येणाऱ्या 6 बॉलमध्ये. या डीजे होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे, थँक्यू. प्लीज पंच, आपण बॅटरला शेवटची ताकीद द्यायची, अदरवाईज -5 धावा करायच्या आहेत.
एक मोठी स्पर्धा बॅटर तुम्ही खेळतात, प्लीज पवेलियन एंड मध्ये तुम्हाला येणं अलाउड नाहीये. सातत्याने आपण हाच कॉल देतोय, प्लीज सहकार्य करा मित्रांनो. प्रेक्षक राजा तुम्ही मेगा स्क्रीन वरती पाहतायत. कोणताही स्पोर्ट प्रेक्षक राजाशिवाय अधुरा आहे. कॅमेरा आपण प्रेक्षक राजावरती पोहोचवतो. 5 बॉलमध्ये 16 धाव्यांची गरज आहे. आपण पाहतोय आदरणीय चंद्रकांत शेट्टे सरांचा अर्थातच व्हिडिओ कॉल व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ते सुद्धा ही स्पर्धा आज पुण्यावरून खास लाईव्ह बघतायत. एक भलं मोठं आयोजन नियोजन आदरणीय चंद्रकांत शेट्टे सर अर्थातच बिझी शेड्यूल मध्ये ते आज उपस्थित झाले नाही आहेत, परंतु पुढच्या वर्षी नक्कीच त्यांची उपस्थिती 6व्या पर्वामध्ये असेल. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र स्वतःच्या अर्थातच समालोचनाचा ठसा ज्यांनी फक्त भारत नाही तर भारताच्या बाहेर दुबई पर्यंत पोहोचवलाय. आदरणीय गुरुवर्य चंद्रकांत शेट्टे सरांचा अर्थातच लाईव्ह व्हिडिओ कॉल आपण पाहतोय. 5 बॉल 16 धाब्यांची गरज आहे. समोरच्या दिशेने पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. स्ट्रेट बॅटेड क्रॅकिंग क्षितिज चषकाचा चौकार शार. मास्टर थँक यू. स्ट्राइकिंग वरती पिंटे आपण पाहतोय ज्याने महत्वाचा चौकार ठोकला. इथे नशिबाचा चौकार येतोय. कहाणी में ट्विस्ट. मैच होती कुठे आणि मॅच आली कुठे. टीम साईनाथ बॅक इनटू द गेम. प्रयत्न अंती परमेश्वर. 3 बॉल मध्ये 8 करायच्यात. तीन बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. महत्वाची मॅच आणि त्या महत्वाच्या मॅच मध्ये नशिबाची साथ तुम्हाला या चौकाने मिळाली. प्लीज स्पीड अप करा फील्डिंग टीम. या मॅच साठी आतापर्यंत 1 तासापेक्षा जास्तचा वेळ आपण दवडलाय. दोन्ही टीमला विनंती आहे सहकार्य करा मित्रांनो. अंडरम क्रिकेटचं 4 षटकांचं फॉर्मॅट आपण फक्त खेळतो. चेक. मनगडाचा वापर संपर्क तितका चांगला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे, परंतु त्याच एंड वरती फलंदाज बाद झालाय का. अंपायर प्रेशर मध्ये असतील. डिसिजन अजूनही आलं नाही. इथून पिंट्याचं विकेट खूप काही गणित बदलू शकतं.
2026 तुम्ही पाहताय त्या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय नवनिर्वाचित नगरसेवक मंगेश भाऊ पांगारे सरांची उपस्थिती अगदी थोड्या सवधीमध्ये आपल्यासोबत जोडली जाणाऱ्या भलं मोठं दैदिप्यमान आयोजन नियोजन 3 दिवस आज आपण दहिसर नगरीमध्ये पाहतोय. क्रीडा स्पर्धा सातत्याने सुरू आहे. संपर्क नाहीये तितका चांगला. सिंगल कंप्लीट म्हणजे आता एक बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज आहे. परंतु इथून सुद्धा मोठा फटका आला, पडद्याला बॉल डायरेक्ट लागला तर त्या 6 धाव्याने तुमचा संघ विजयी होऊ शकतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. एक बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगतीया. क्रिकेटचा खेळ क्षितिज चषक 2026 इथे स्मॅश फिनिश.